पण त्यांना पर्टिक्युलर समजत नाही की प्रत्येक प्रॉडक्टवर किती रेंज लावू शकतात. आणि कसं असताना ज्यांचा नवीन व्यवसाय असतो त्यांना व्यवसाय बाबतीत काहीच माहिती नाही राहत. तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे. आता जर समजा मला ₹250 पाकिस्तानी सूट तुम्ही इथून घेऊन गेले तर त्याच्यावर तुम्ही किती मार्जिन लावू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या एरियात कसे प्रकारचे ग्राहक आहेत आणि त्यावर तुम्ही किती मार्जिन, तुम्हाला मी सांगते की तुम्ही किती प्राइस लावू शकता. आता यांच्या जवळ-जवळ 300, 400, 500, 600 अशा वेगवेगळ्या रेंज आहेत. तर तुम्ही प्रत्येक ग्राहकाला वेगवेगळी प्राइस लावू शकता. आता बघा, प्राइस रेंजची गोष्ट सांगायची म्हटली तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी कसं असतं, बरेच लोक सेल लावतात. सेलमध्ये फिक्स प्राइस असते आणि जर एखादा व्यक्ती जर फेरीचा बिझनेस करत असेल किंवा असं जॉर्जेट फॅब्रिकमध्येच येणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि लहान मुलींची जे असतात ना पाकिस्तानी सूट, मोस्टली जास्तीत जास्त लोक नाही ठेवत. बरेच लोक म्हणजे काय करतात की फक्त मोठ्यांचेच कलेक्शन ठेवतात. हे सर्व जे कलेक्शन तुम्ही बघत आहात एकदम प्रीमियम आणि त्याच्यावर तुम्ही चांगली रेंज सुद्धा लावू शकता. हे असणार आहे पाकिस्तानी सूट, जे तुम्ही चांगली मार्जिन लावून सेल करू शकता. आता बरेच लोक सूट मटेरियल ठेवून आपला व्यवसाय सुरू करत असतात, पण त्यांना पर्टिक्युलर समजत नाही की प्रत्येक प्रॉडक्टवर किती रेंज लावू शकतात. आणि कसं असताना ज्यांचा नवीन व्यवसाय असतो त्यांना व्यवसाय बाबतीत काहीच माहिती नाही राहत. तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे की तुम्ही प्रत्येक प्रॉडक्टच्या मागे किती पर्सेंटेज मार्जिन लावून आपला सेल वाढवू शकता आणि ग्राहकांना देऊ शकता. जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात, जिमी चू मटेरियल मध्ये आहे. आता बघा, मटेरियलवर सुद्धा डिपेंड करत असतं तुम्ही किती प्राइस आणि किती रेंज लावू शकता. आता एक्झाम्पल तुम्हाला सांगते की या ठिकाणी जे सूट आहेत ना आपल्याकडे पाकिस्तानी सूट, ते ₹250 स्टार्टिंग प्राइस मध्ये असणार आहे. पण हे जे कलेक्शन आहे तुम्हाला ते वेगळ्या प्राइस मध्ये, म्हणजे याची किंमत जी आहे ती वेगळी असणार आहे. आता जर समजा मला ₹250 पाकिस्तानी सूट तुम्ही इथून घेऊन गेले तर त्याच्यावर तुम्ही किती मार्जिन लावू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या एरियात कसे प्रकारचे ग्राहक आहेत आणि त्यावर तुम्ही किती मार्जिन त्यांना देऊ शकता. तुमचे ग्राहक तुमच्यासोबत जुडलेही पाहिजे आणि त्याच्यासोबत म्हणजे की तुमचे जे प्रॉडक्ट आहे ते पण सेल झालं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते जे खूप सुंदर आहे. व्हाईट आणि त्याच्यावर जे आहे चॉकलेटी, खूप सुंदरसा कलर दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही बघू शकता. हे असणार आहे जॉर्जेट फॅब्रिकवर आणि स्टोन वर्क तुम्ही बघू शकता. प्रॉपर जे आहे हँडवर्कचं तुम्हाला याच्यामध्ये काम मिळून जाणार आहे. कट बॉर्डरचा तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे. आता या सूटचं जे फॅब्रिक आहे त्या फॅब्रिकवर सुद्धा डिपेंड करत असतं की तुम्ही किती प्राइस लावू शकता. त्याच्यावरची जी डिझाईन्स आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही किती मार्जिन लावून सेल करू शकता. तुम्ही तुमच्या ग्राहकांना कसं कन्व्हिन्स करतात त्याच्यावर डिपेंड असतं. कारण की बरेच ग्राहक कसे असतात की बार्गेनिंग करणारे असतात की आम्हाला एवढ्यातच द्या, तेवढ्यातच द्या. कारण जेव्हा तुम्ही कस्टमरांना बार्गेनिंगमध्ये थोडंसं सांगता की हो थोडंफार ₹10-20 कमी होतील, तर त्याच्याने तुमचे ग्राहक सुद्धा वाढत असतात. कारण की काय असतं ना, तुम्हाला मी सांगते यामध्ये तुम्हाला मी प्राइस तर सांगणार नाहीये, पण तुम्हाला स्टार्टिंग प्राइस मी जसं सांगितलं की ₹250 स्टार्टिंग प्राइसमध्ये तुम्हाला इथे आहे पाकिस्तानी सूट मिळणार आहे. याच्यामध्ये डिझाईन्स आपल्याला वेगवेगळे मिळत असतात आणि जसं तुम्हाला मी सांगितलं ना, तुम्हाला मी सांगते की तुम्ही किती प्राइस लावू शकता. आता यांच्या जवळ-जवळ 300, 400, 500, 600 अशा वेगवेगळ्या रेंज आहेत. तर तुम्ही प्रत्येक ग्राहकाला वेगवेगळी प्राइस लावू शकतात का? प्रत्येक ग्राहकाला तुम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट वेगवेगळ्या प्राइसने सेल करू शकतात का? नक्कीच तुम्ही सेल करू शकता. कारण की कसं असतं, जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस फिक्स प्राइस जर ठेवली तर त्याच्याने एकदम फिक्स प्राइसच आपल्या डोक्यात कस्टमर घेऊन येत असतं. ॲक्चुअली कसं असतं, जेव्हा तुम्ही बार्गेनिंग करत असता तेव्हा ग्राहकांना वाटतं की नाही, त्या दुकानात बार्गेनिंग चालते तर आपण त्या दुकानात गेलो तर आपला फायदा होईल, आपल्याला फॅब्रिक चांगली मिळेल, डिझाइन चांगली मिळेल आणि त्यातल्या त्यात जे आपण कपडा घेणार आहे तोही आपल्याला चांगला मिळणार आहे. त्याच्यानंतर हे कलेक्शन तुम्ही बघू शकता, प्युअर जॉर्जेटमध्ये आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट जे आहे काम याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. आता बघा, प्राइस रेंजची गोष्ट सांगायची म्हटली तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी कसं असतं, बरेच लोक सेल लावतात. सेलमध्ये फिक्स प्राइस असते आणि जर एखादा व्यक्ती जर फेरीचा बिझनेस करत असेल किंवा असं स्टॉल लावून जर तो आपला व्यवसाय सुरू करत असेल तर त्याच्यामध्ये कमी जास्त प्राइस जे कस्टमर असतात ते करत असतात. आणि आपल्याला कसं असतं ना, प्रत्येक 99% ग्राहक जे असतात दुकानात गेल्यानंतर ते कमी जास्त करतात. भले त्यांना प्रॉडक्ट आवडेल किंवा नाही आवडलं, किंवा एखादे कस्टमर काय करतात की फक्त प्राइस विचारण्यासाठी तुमच्या दुकानात येत असतात. ते फक्त रिसर्च करतात की या दुकानात किती प्राइस आहे, त्या दुकानात किती प्राइस आहे. नंतर ते रिसर्च केल्यानंतरच त्यांच्या डोक्यात असतं की त्या दुकानात, एखाद्या दुकानात स्वस्त मिळत असेल तर त्या दुकानात ते जात असतात. पण जर तुम्ही चांगली क्वालिटी जर त्यांना देत असाल तर त्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे. जसं हे कलेक्शन तुम्ही बघत आहात, याच्यावर तुम्हाला मोतीचं काम मिळून जाणार आहे. आता हे रँडमली मी तुम्हाला सर्व वेगवेगळ्या फॅब्रिकचे जे आहे ना पाकिस्तानी सूट दाखवणार आहे. यांची रेंज जी आहे तुम्ही म्हणजे की जसं की ₹250 म्हणून तुम्हाला म्हटले ना,
तर प्रत्येक सूटच्या मागे तुम्ही 100 ते 150 रुपये कमवू शकता. हा एक तुमचा प्लस पॉइंट असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ग्राहकांना नवीन डिझाइन देऊ शकता, नवीन पॅटर्न्स देऊ शकता आणि त्याच्यावर जे फॅब्रिक आहे ते फॅब्रिक सुद्धा जबरदस्त तुम्ही देऊ शकता. आणि जसं तुम्ही म्हणतात ना, की आम्हाला ग्राहकही जुळवायचे आणि आमचे प्रॉडक्टही सेल झाले पाहिजे. तर ह्या दोघं गोष्टी तुम्ही आपल्या दुकानात वापरू शकता, आपल्या व्यवसायामध्ये यूज करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक दाखवते, जे जॉर्जेट फॅब्रिक मध्येच येणार आहे. तुम्ही बघू शकता आणि लहान मुलींची जे असतात ना पाकिस्तानी सूट, मोस्टली जास्तीत जास्त लोक नाही ठेवत. बरेच लोक म्हणजे काय करतात, की फक्त मोठ्यांचेच कलेक्शन ठेवतात. मोठ्यांचे पाकिस्तानी सूट लवकरात लवकर विकले जातात, पण लहान मुलींचे जे कलेक्शन आहे पाकिस्तानी सूट, हे जास्तीत जास्त आपल्याला शोधूनही सापडत नाही. जर तुम्ही वेगळं काहीतरी करण्याचा विचार करत असाल, तर लहान मुलींचे हे पाकिस्तानी सूट नक्कीच ठेवा. या ठिकाणी कमीत कमी 4, 6, 8चं सेट असतं. त्या पद्धतीने आपल्याला कलेक्शन घेणं गरजेचं आहे. जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात, खूप सुंदर आहे. तुम्हाला यामध्ये शरारा पॅटर्न मिळणार आहे आणि मेन तर म्हणजे जसे मी तुम्हाला हे पाकिस्तानी सूट दाखवत आहे ना, सर्वांची पॅटर्न वेगळे आहे, डिझाइन वेगळे आहे आणि सर्वांची रेंज, जी किंमत आहे ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वेगळी मिळणार आहे. कारण की होलसेलमध्ये जेव्हा आपण जातो, तेव्हा आपल्याला लो पासून हाय रेंज पर्यंत सर्व कलेक्शन घेणं गरजेचं आहे. कारण आपल्या माइंडमध्ये एकच असतं, की आम्हाला स्वस्तात कोण कलेक्शन देईल. बघा, स्वस्ताच्या भानगडीत जर तुम्ही पडणार, तर तुमचा व्यवसाय तिथेच ठप्प होणार आहे. तुम्हाला दोघं गोष्टी मेंटेन करायच्या, त्यामध्ये फॅब्रिक आणि जी रेंज आहे ती सुद्धा मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सेटअप जे आहे या ठिकाणी प्रॉपर आहे. भले सेटअप एकदम प्रॉपर आहे, पण इथली जी रेंज आहे, रेंज पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची रेंज सेटअप करून मिळून जाणार आहे. म्हणजे की कस्टमर कुठल्याही प्रकाराचं आलं, कुठल्याही ठिकाणात आलं, तर त्याला लगेच काढून देता आलं पाहिजे. कारण की लोक काय करतात, की नुसतं प्रॉडक्ट भरायचं म्हणून भरून घेतात. तुम्ही तसं अजिबात करू नका. सर्व गोष्टी मेंटेन करा. तुम्ही ग्राहकाला किती पर्सेंटेज मार्जिन लावून सेल करत आहात, हे पण सर्वात महत्त्वाचं आहे. या ठिकाणी प्रॉडक्ट भरपूर आहे, व्हरायटीज भरपूर आहे. छोट्याशा 5 ते 6 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रॉडक्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला बिझनेस रिगार्डिंग काही प्रश्न असतील, काही तुमच्या मनात भरपूर साऱ्या माहिती सोबत तुम्ही जर इथे येण्याचा विचार करत असाल, तर नक्कीच स्क्रीनवर नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.